नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिडवायफरी आणि गायनोकोलॉजिस्ट 1 जुलै 2015 प्रश्नपत्रिका बघणार आहोत। चला बघूया प्रश्न पहिला। योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा। स्त्री कटिरास टिंबटिंब कटिर असे म्हणतात, तर स्त्री कटिरास गायनेकॉइड कटिर असे म्हणतात, म्हणजे ऑप्शन क हे उत्तर बरोबर आहे। दुसरा आहे गर्भनाळीतील रोहिणी टिंबटिंब प्रकारचे रक्त वाहून नेते, तर गर्भनाळीतील रोहिणी हे ऑक्सिजन रहित, म्हणजे ज्यामध्ये ऑक्सिजन नसतो ते ऑक्सिजन रहित, म्हणजे ऑप्शन आहे अ, या प्रकारचे रक्त वाहून नेते। तिसरा आहे साधारण गर्भधारणेचा सरासरी कालावधी टिंबटिंब आठवडे आहे। बघा हा प्रश्न पुन्हा रिपीट होत आहे। साधारण गर्भधारणेचा सरासरी 40 आठवडे आहे। प्रश्न चौथा आहे इंजेक्शन मेथर्जिन हे मातेला जर टिंबटिंब रोग असेल तर प्रसूती पश्चात दिले जात नाही, तर याचं उत्तर आहे ऑप्शन अ, हृदयरोग असेल तर प्रसूती पश्चात मातेला दिले जात नाही। कुठलाही ऑब्स्ट्रक्टिव्ह डिसीज म्हणजे अडथळा निर्माण करणारा ब्लॉकेज असेल तर प्रसूती पश्चात हे मेथर्जिन हे इंजेक्शन दिले जात नाही, किंवा रिनल डिसीजमध्ये पण दिले जात नाही। पण इथे हृदयरोग आणि तीव्र मूत्रपिंड दोन्ही दिलेले आहे, तर यापैकी हृदयरोग हे ऑप्शन बरोबर आहे। ते दिलं नसेल तर मग तीव्र मूत्रपिंड अकार्यक्षमता हे उत्तर बरोबर होतं, तर इथं ऑप्शन ए अ उत्तर बरोबर आहे। पाचवा आहे योनीतून रक्तस्राव व जाणवणारे गर्भाशय अंकुचन किंवा अंकुचनाशिवाय होणारा गर्भपात यालाच टिंबटिंब असे म्हणतात, तर यालाच आसन्न गर्भपात म्हणजे थ्रीटन गर्भपात असे म्हणतात, थ्रीटन अबॉर्शन असे म्हणतात। ब बघूया योग्य जोड्या जुळवा। पहिला आहे सतत गर्भपात, याचं उत्तर आहे कॉन्ट्रॅक्टेड पेल्विक। दुसरा आहे भूदर्शन, याचं उत्तर आहे मेंटोवर्टिकल डायमीटर। तिसरा आहे मेंगोलोब्लास्टिक रक्ताशय म्हणजेच फॉलिक ॲसिड। नवजात आब्रकाची कावीळ फोटोथेरपी आणि गर्भाशय विदारण, याचं उत्तर आहे शिरोडकर स्टिच। क बघूया खालील विधाने चुकी बरोबर। पहिला आहे गर्भाच्या नाळेमध्ये 2 नीला व 1 रोहिणी असते, हा प्रश्न रिपीट झालेला आहे, याचं उत्तर आहे चूक। तर गर्भाच्या नाळेमध्ये 1 नीला 1 वेन आणि 2 आर्टरीज असतात, म्हणजेच 1 नीला आणि 2 रोहिणी असतात। दुसरा आहे गरोदरपणाच्या पहिल्या त्रिमाहीत कसलीही औषधे शक्यतो टाळावीत, याचं उत्तर आहे बरोबर। तिसरा आहे दुर्गंधीयुक्त सुतिकास्त्राव हे सुतिकावर संसर्ग झाल्याचे चिन्ह आहे, याचं उत्तर आहे बरोबर। चौथा आहे गर्भमस्तक पूर्वरत जागेवर येणे हे प्रसूतीच्या वेळी गर्भमस्तक अंतर्गत फिरल्यामुळे होते, याचं उत्तर देखील बरोबर आहे। पाचवा आहे अल्ट्रासोनोग्राफी गरोदरपणात करणे धोकादायक असते, याचं उत्तर चूक आहे। अल्ट्रासोनोग्राफी तर गरोदरपणामध्ये करणे गरजेचे असल्याने ह्याचे काही विपरीत परिणाम होत नाही, त्यामुळे याचं उत्तर देखील चूक आहे। पुढील प्रश्न दुसरा मी पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरात लवकर तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।